नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात सुरुवातीला आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ओल्या दुष्काळाच्या निकषाप्रमाणे दिवाळीआधी मदत देणार। ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीची 2215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात। फडणवीसांची माहिती। सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे। दिल्लीचा मदत करण्याचा निर्णय। राज्यातील निधीतून शेतकऱ्यांना पैसे देणार। प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्रातून रिएम्बर्स होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे, पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो। दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे, पुढे ती करणार आहोत। दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंट मध्ये मिळतो। शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मोदींसह शहांना निवेदन। केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ग्वाही। शेतकऱ्यांच्या मदतीबाबत त्याचबरोबर आमच्या तिघांच्या सहीचं पत्र देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनाही आम्ही दिलेलं आहे आणि नेहमीच केंद्र सरकार आणि मोदी साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेले आहे। बँकांना निर्देश दिले आहेत, कुठेही वसुली करू देणार नाही। धाराशिवमधील कर्जवसुलीच्या नोटीसनंतर फडणवीसांकडून स्पष्ट। धाराशिवमध्येही 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस। दरम्यान शेतकऱ्यांना नोटीस देत असेल तर बँकवाल्यांना ठोकून काढा, कायदा हातात घ्या। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। धाराशिवमध्ये तर सर्वात जास्त नुकसान आहे आणि तिथे जर शेतकऱ्याला नोटीस देत असतील तर या बँकवाल्यांना बदलून काढा आणि सरकारचा माणूस येत असेल त्याला ठोकून काढा, कायदा हातात घ्या। आता लाज वाटत नाही काय? धाराशिव जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती। शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत नव्या नोटीस देऊ नका। जिल्हाधिकारी किरण पुजारी यांचे आदेश। हिंगोलीत बँकांकडून शेतकऱ्यांची खाती होल्ड। पीक कर्ज भरा तेव्हाच होल्ड काढू। पीक कर्ज भरण्यासाठी बँकेचा शेतकऱ्यांकडे तगादा। शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसेही बँकेतून मिळेना। कनेरगाव नका इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाती असलेल्या शेतकऱ्यांची खाती होल्ड केल्याने शेतकरी हैराण। तातडीची 5 ते 10 हजारांची मदत ही शेतकऱ्यांची थट्टा। कॅबिनेटमध्ये दुष्काळाचे निकष लावायला हवे। बँकेत घोटाळे केलेल्यांकडून वसुली करा। संजय राऊतांची टीका। शिखर बँकांमध्ये किंवा इतर बँकांमध्ये ज्याने घोटाळे केलेले आहेत आणि तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत, आधी त्यांना नोटिसा पाठवा, मग शेतकऱ्यांना नोटिसा। 1 नोव्हेंबर नंतर साखर कारखाने सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय। मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची ग्वाही। 1 नोव्हेंबर नंतर सगळे साखर कारखाने चालू करण्याचा निर्णय हा आजच राज्य शासनाने घेतलेला आहे। या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही।